वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला टोटल 10 गळ्यांची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज वगैरे स्टिच करता येतो पण गळे प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग करता येत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतो तो म्हणजे शोल्डरचा। बरेचशा कमेंट्स येत असतात की कटिंग व्यवस्थित येते, स्टिचिंग व्यवस्थित येते, तरी सुद्धा शोल्डर का उतरतं। तर शोल्डर उतरण्याचं मेन कारण जसं फिटिंग असतं त्याचबरोबर त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुम्ही गळा कसा कटिंग करतात, गळा रुंदी किती घेतात, तुमचा किती डीप आहे, स्टिच करताना किती मार्जिन ऍड करतात आणि बऱ्याचदा ह्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपले ब्लाउज बिघडतात आणि शोल्डर उतरतं। आणि जर शोल्डर उतरलं तर जवळजवळ आपला संपूर्ण ब्लाउजच चुकतो। तर आज मी टोटल तुम्हाला 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यांची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रॉपर अशी गळ्यांची कटिंग कशी करावी हे सहजच लक्षात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स येत असतील तर ते नक्कीच तुमचे आपल्या आजचा हा व्हिडिओ बघून सॉल्व्ह होतील। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि खूपच इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून टोटल 10 गळे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि सहज सोप्या पद्धतीने कटिंग करता येतील। ठीक आहे, चला तर आता मग आपण छान छान गळ्यांचे आकार कटिंग करायला सुरुवात करूया। तर बघा इथे मी 5 टोटल बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेले आहे। तर आज आपण 5 वेगवेगळ्या प्रकारचे बोटनेक गळे हे पेपरवर कट करणार आहोत। सेम अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही ब्लाउज पीस, अस्तर, कॅनव्हास पेपर जे लावून तुम्हाला जसं स्टिच करायचं असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। तर बघा मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला पहिला जो काही गळा आहे तर तो सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला वरचा गळा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची, खालचा गळ्याचा शेप कसा पाहिजे, किती ब्रॉड हवा, तर हे सगळं एकदम व्यवस्थित सांगणार आहे। तर बघा मग मी इथे पट्टी, कातर, टेप आणि स्केच पेन हे सगळं घेतलेलं आहे। आता मी बाकीचे बाजूला ठेवते आणि हा पहिला बॅक पार्ट इथे घेतलेला आहे। सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करावी लक्षात यावं यासाठी। तर बघा इथे 14.5 उंची आहे, ऍक्च्युली 13.5 आहे, 1 इंच मार्जिन, असं टोटल 14.5 झालेलं आहे। त्यानंतर इथून आपण पूर्ण शोल्डर, बोटनेक मध्ये पूर्ण शोल्डर लागतं, पूर्ण शोल्डर आहे 14, त्याचं निम्म 7 घेतलं आणि जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच इथं 7चा मुंडा सुद्धा घेतलेला आहे आणि 1ला क्रॉस मध्ये मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून आता घ्यायचा आहे 9 चौक 36, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकतात। महत्वाचं म्हणजे इथे 7 शोल्डर घेतलेला आहे, इथे जर का तुमचं शोल्डर 13 असेल तर तुम्ही 6, 6.5 घ्यायचं आहे, तर ते छोट्या साईज साठी असतं, शक्यतो 28 आणि 30। ठीक आहे, आता हे मेजरमेंट तुमच्या लक्षात आलेलंच असेल। चला मग पहिला आपला शेप कटिंगला सुरुवात करूयात। तर बघा मग आता याची सगळ्यात आधी गळा रुंदीची मार्किंग करायची आहे। तर टोटल शोल्डर 7 आहे आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती इथे आपल्याला 4 इंचाची घ्यायची आहे। तर बघा मग मी इथे 4 इंचाला इथे मार्किंग करून घेते। त्यानंतर वरचा गळा आपल्याला 3 इंचावर घ्यायचा आहे, त्याची सुद्धा मार्किंग केली, तुम्ही 3.5 सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथून डिस्टन्स 1 इंच घेतला, तुम्ही 1.5, 2 तुमच्यावर डिपेंड आहे। त्यानंतर खाली मी इथे 7.5ला मार्किंग केली, तुम्ही 7 त्यापेक्षा जास्त कमी तुमचा गळा कसा आहे त्यानुसार, आणि पुन्हा आडवा 4 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतली। यानंतर बघा इथे हे पॉइंट जॉईन करून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि नंतर वरती एक चौकोन आणि खाली एक चौकोन, ही आपली बेसिक स्टेप आहे। ठीक आहे, आता वरचा जो काही शेप आहे तिथं तो आपला सिंपल गोल आहे, तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात पण मी बेसिकली तुम्हाला गोलगळा सांगते। तर बघा हा असाही घेऊ शकतात तुम्ही किंवा थोडा किंचितसा जर तुम्हाला वरून घ्यायचा असेल तर घेऊ शकतात। ठीक आहे, आता यानंतर पहिला शेप घ्यायचा, तर बघा 7.5चं निम्म येतं 4.25, तर इथे मी 4.25ला मार्किंग केली आणि त्यानंतर बघा या पद्धतीने लाईन ड्रॉ केलेली आहे। तर हा शंकरपाळ्यासारखा शेप आहे आणि ह्या गळ्याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि खरं तर ना ह्या गळ्यामुळे सुद्धा बोटनेक ब्लाउज खूप सुंदर दिसतो, तर हा गळा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। आता मार्किंग केल्यानंतर बघा एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर बिना कॅनव्हास पेपर लावता जर कट करत असाल तर अस्तरच्या बॅक पार्टवर ह्या पद्धतीने डायरेक्ट कट करायचं, पण जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं असेल तर मग आधी हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करायची आणि कॅनव्हास पेपरवर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर याआधी बरेचसे बोटनेकचे कटिंग स्टिचिंग टाकलेले आहे मी। तर बघा मग किती सुंदर असा आपला हा शेप रेडी झालेला आहे।
हे बघा. आणि इथे सेंटरला तुम्ही एखादं छान असं लटकन वगैरे लावू शकता, जेणेकरून ह्या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येईल. तर हा आपला पहिला गळा इथे कटिंग झालेला आहे. आता हा पहिला गळा मी इथे साईडला ठेवते आणि जो काही दुसरा शेप आहे तर तो आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. ठीक आहे. तर बघा मग पुढचा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा आता सगळ्यात आधी आपल्याला गळा रुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. या सगळ्यांचे मेजरमेंट सेमच आहे. 7च शोल्डर घेतलेला आहे. 6.5 जर घेतलं तुम्ही तर 3.5 मग गळा रुंदी घ्यायची. ठीक आहे. तर बघा मग 4च मी इथे गळा रुंदी घेतली, त्यानंतर वरून 3ला मार्किंग केली, 3.5ला सुद्धा करू शकतात. इथून सुद्धा मी 1ला मार्किंग केली. तुम्ही 1.5 किंवा 2ला करू शकता. म्हणजे वरचा गळा आणि खालच्या गळ्यामध्ये तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. पूर्ण आडवा बघा आपल्याला इथे 4 गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने हे पॉइंट जॉईन करायचे आहे आणि त्यानंतर वरती एक चौकोन, खाली एक चौकोन. ठीक आहे. आता इथे सुद्धा वरचा गळा आपण सिंपल असा गोलाकार घेणार आहोत आणि इथे बघा त्याचं निम्म घेतलं आपण, जेवढा आहे तेवढा, आणि आडवं 1 इंच घेतलेलं आहे. ठीक आहे. आता वरचा गोलाकार शेप आधी आपण देऊन घेऊयात आणि त्यानंतर खालचा आकार देणार आहोत. तर बघा मग इथून आपल्याला 1 इंचामधून हा पॉइंट ह्या पद्धतीने काढायचा आहे बघा. तर हा जो काही गळा आहे ना, याचा सध्या ना खूप ट्रेंड चालू आहे. माझ्याकडनं अशा शेपमध्ये खूप कस्टमरने ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि मी स्वतः सुद्धा माझ्या एका ब्लाऊजवर बनवलेली आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ब्लाऊजला खूप डिसेंट आणि खूप सुंदर असं लुक येतं. बोटनेक मध्ये खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. तर बघा मी इथे कटिंग करून घेतली. त्यानंतर वरचा जो काही गोलाकार गळा आहे तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि कटिंग झाल्यावर मी तुम्हाला ओपन करून दाखवते, म्हणजे मग हा शेप कसा आहे, ब्लाऊजला कसं लुक येईल तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आपला हा शेप रेडी झाला. आता आपण इथे डिस्टन्स 1 इंच घेतलं, म्हणजे ते तयार किती झालं, 2 इंच. तुम्ही 1.5 सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला हा खालचा शेप किती ब्रॉड हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे. पण मी इथे रेग्युलरली 1 इंचच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने असं छानसा ट्रेंडिंग गळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर हा आहे आपला पुढचा बॅक पार्ट. आता इथे सुद्धा 4 इंच आपल्याला बघा मार्किंग करायची आहे. 3 इंच पुन्हा खाली मार्किंग करायची आहे, त्याच्या खाली 1 इंच आणि पुन्हा इथून एक मार्किंग 7 इंचाची केली. पुन्हा 4-4 इंच गळा रुंदीची मार्किंग सगळ्या पॉइंटला याआधी जसं केलं ना सेम त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपण हे जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. आता ही जॉईन झाल्यानंतर बघा पुन्हा वरती एक बॉक्स आणि खाली एक बॉक्स. इथपर्यंत तर नक्कीच लक्षात आलं असेल. वरती सुद्धा गोलाकार शेप घेतलेला आहे. मी पुन्हा सांगते, पानगळा सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे. तुमच्यावर चॉईसवर डिपेंड आहे. आता खालचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार शेप देत इथे जॉईन करायचा आहे. तर हा गळा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप छान असा डेकोरेटिव्ह सुद्धा तो करता येतो. तर आधी कट करूयात, मग ओपन करून तुमच्या लक्षात येईल. बऱ्यापैकी ब्रॉड सुद्धा आहे पण तरी सुद्धा खूप छान असं लुक येतं त्याला. तर बघा मग हा गळा ह्या पद्धतीने आपण कटिंग केला. मी पुन्हा सांगते, हे जेवढे काही गळे कटिंग करतोय तर तो तुम्ही अस्तरच्या बॅक पार्टवर डायरेक्ट ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे, जसं मी सांगत आहे तसं. आणि ते कसे शिवायचे त्याचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहे. कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आणि मग कटिंग करायचं. ठीक आहे. तर बघा ओपन झालं, किती सुंदर असा आपला हा गळ्याचा आकार इथे रेडी झालेला आहे. आणि या गळ्याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. वरती खूप सुंदर असं आपण हँगिंग्स म्हणजे लटकन वगैरे लावून हा गळा छान असा डिझायनर डेकोरेट करू शकतो. सो असा गळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आणि याचा खरं तर ना शेप देणं सुद्धा खूप सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा गळा घेऊयात आपण. तर बघा याला सुद्धा आता सगळ्या एकाच मेजरमेंटच्या आहे, त्यामुळे मग सेमच मार्किंग आहे. बघा 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. पुन्हा इथून 3 इंचाला मार्किंग करायची. तुम्ही तिथे 3.5 सुद्धा घेऊ शकतात. खाली पण बघा 1ला, 1.5ला, 2ला तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि नंतर 7 इंच. इथून पुन्हा आपल्याला 4 इंचाला मार्किंग करायची आहे, इथून सुद्धा आणि इथे खाली सुद्धा. ठीक आहे. आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे पॉइंट इथे जॉईन करून घेऊयात या पद्धतीने. आणि त्यानंतर वरचा एक चौकोन शेप आणि खालचा एक चौकोन शेप. इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा आता इथून आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे वरच्या गळ्याचा. ठीक आहे. आणि आता खालचा जो काही शेप आहे तर तो आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. तर बघा इथून आपल्याला असा सेंटर पासून खाली पान गळ्याचा आकार द्यायचा आहे. पान गळ्याचा ना खूप ट्रेंड चालू असतो. आपला रेग्युलर गळा असो किंवा बोटनेक मध्ये असो, आणि याने सुद्धा ना खूप सुंदर असं लुक येतं.
तर बघा मग आता हा मार्क केलेला आहे तर आपण कटिंग करूयात, म्हणजे ओपन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो शेप कसा रेडी होतोय ते. तर बघा इथे गोलाकार शेप मी कट करून घेतला आणि खालचा म्हणजे मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला बघा ह्या पद्धतीने कटिंग करायचा आहे. आता कटिंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला कसा मार्क करायचा, कसा कटिंग करायचा हे लक्षात यावं. त्याचबरोबर तो कटिंग झाल्यानंतर किंवा स्टिच झाल्यावर त्याचं लुक कसं येईल तर तेही तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मग इथे हा शेप कट झाला. तर ओपन करून बघा किती सुंदर असं लुक आलेला आहे. खरं तर पानगळ्याचा शेप सुद्धा खूप छान आला आणि वरती सुद्धा आपण छान असं हँगिंग लावून हे सुंदर असं डेकोरेट करू शकतो. सो तुम्ही नक्की तसं ट्राय करून बघा. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा गळा घेऊयात आपण. आता इथून सुद्धा बघा 4 इंच आपल्याला गळा रुंदीची मार्किंग करायची आहे. त्यानंतर खाली 3 इंच, पुन्हा त्याच्या खाली 1 किंवा 1.5 इंच तुम्हाला किती हवंय त्यानुसार. पण आता इथे केलेलं नाहीये बघा, तर ते का तर ते तुम्हाला पुढे कळेलच. ठीक आहे. पण सगळ्यात आधी आता वरचा बॉक्स काढून घेऊयात, कारण की हा गळ्याचा आकार थोडा वेगळा आहे. तर वरचा गोलाकार शेप देऊयात, पान गळ्याचा दिला तरी चालेल. ठीक आहे. आता हा शेप आपला इथे झालेला आहे. त्यानंतर इथून 1 इंच किंवा 1.5 इंच खाली घ्यायचं. तर 1.5 इंच खाली घेतलं, खाली उरलंय आता 9 इंच. ठीक आहे. म्हणजे अर्धा इंच खाली सुद्धा सोडून दिला. आता हे 9चे 3 टप्प्यात आपण मार्किंग केली. 3ला, 6ला आणि 9 इंचाला. ठीक आहे. आता हे डिस्टन्स किती झालं 3 इंचाचं. आता मी दुसरा एक पेपर घेते, तर तुम्ही कॅनव्हास पेपर, पुठ्ठा असं काहीही घेऊ शकतात. आता यावर आपण 3 इंचाची मार्किंग करून घेऊयात आणि मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करते ह्या पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे, तो म्हणजे हार्ट शेप. हे बघा असा. ठीक आहे. आणि आता हा मार्क केल्यानंतर आपण हा कटिंग करून घेऊयात. आता पुढे काय करायचं ते तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. आता हा कट केलेला आहे शेप ओपन करून बघितला, छान दिसतोय. तुम्हाला याच्यापेक्षा मोठा ब्रॉड तुम्ही घेऊ शकतात, पण छोटा सुद्धा छान दिसतो. आणि तो बरोबर पहिला जो पॉइंट होता आपला तिथे ठेवून ह्या पद्धतीने मार्क केला. त्यानंतर दुसरा पॉइंट होता, म्हणजे आपण 3 मार्किंग केल्या होत्या, एक 3 इंचाला, 6ला आणि 9ला. तर पहिला पॉइंट पासून ते मार्क करत आपण हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आधी सेपरेट कट करून घेतलं, कारण की मग तिन्ही पण शेप आपले सेम यावे यासाठी. जर का सेपरेट डायरेक्ट मार्क केलं असतं तर शेप व्यवस्थित येत नाही. त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करू शकतात आणि मग आपल्याला त्याच्यातला डिस्टन्सचा अंदाज सुद्धा येतो. आता मार्किंग केलेले तिन्ही पण हार्ट शेप आपल्याला इथे कट करायचे आहे, ते सुद्धा अतिशय सावकाश. पुन्हा सांगते, कारण की तुम्ही जसं कट कराल, जसं टीप माराल तसंच तुमचा गळ्याचा आकार येणार आहे. आता आपण कटिंग तर व्यवस्थित केली होती, जो काही मेन आपला शेप आपण इथे रेडी केला आणि तो ठेवून तिने इथे मार्किंग केल्या. का? कारण सेम येण्यासाठी. सेपरेट मार्किंग केली तर ते कदाचित एखादं छोटं मोठं होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे ही स्टेप तुम्ही सुद्धा आवर्जून फॉलो करावी, म्हणजे शेप छान येईल, फिनिशिंग सुद्धा नक्कीच छान येईल. आणि महत्वाचं म्हणजे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे सगळं संपूर्ण इथे कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता हे ओपन करून बघूयात, म्हणजे शेपचा अंदाज येईल. तर बघा किती सुंदर असं 3 हार्ट शेप आलेले आहे. शेप खूप छान आलेला आहे आणि ना ह्या डिझाईनचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. तर इथे बघू शकतात तुम्ही की टोटल मी 5 बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेले आहे, वेगवेगळ्या कलरचे घेतलेले आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट येईल गळे कसे कटिंग करायचे हे शिकण्यासाठी आणि व्यवस्थित त्याचे शेप सुद्धा आपल्याला लक्षात यावे यासाठी. तर बघा मग आता आपण पहिला जो काही गळा आहे तर तो इथे कटिंगला सुरुवात करूयात. त्याचबरोबर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी ते हे सहजच लक्षात यावे यासाठी. तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ती आहे 13, त्यात 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण 5.5 गळारुंदी आणि शोल्डर टाकलेला आहे आणि मुंडा सुद्धा 5.5च घेतलेला आहे. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे. त्यानंतर इथून जो काही तुमचा छातीचा चौथा भाग असेल तो आणि 1.5 इंच मार्जिन, 2 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मापे टाकून हे सगळे बॅक पार्ट कट केलेले आहे. तर बघा मग आता रेग्युलर गळे जे असतात आपले त्याची आपण इथे कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी 2.5 इंच गळारुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं असतं. तर बघा 9.5 गळा, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे.
ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, तुम्हाला अशाच पद्धतीने सगळ्यात आधी चौकोन काढून घ्यावा लागतो. आता हे झाल्यानंतर आपला जो काही पहिला शेप आहे तर तो आता आपण ड्रॉ करायला इथे सुरुवात करूयात. तर बघा मग आता आपल्याला इथे पहिला जो काही गळा आहे तो पानगळा ड्रॉ करायचा आहे. कारण बऱ्याचदा पानगळ्याचा आकार कसा द्यावा हे आपल्याला समजत नाही. तो डीप किती घ्यावा किती नाही त्यानुसार मग त्याला नॉट लावावं लागतात. तर ते नॉट कसं कुठे लावायचं हे काहीही समजत नाही. तर बघा शोल्डर पासून अलगद अलगद थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर बघा ते खाली परत नेत बाहेरून काढायचं आहे. मी बघा अतिशय सावकाश सांगते तुम्हाला. आणि त्यानंतर मग आता इथून बघा तर जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने पानाचा शेप आपण बरोबर टोकदार आकार आलेला आहे. बघा आलं का लक्षात? म्हणजे आपण थोडंसं बाहेर सुद्धा काढलेलं आहे आणि शोल्डर पासून थोडंसं बघा आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर बऱ्यापैकी हा डीप गळा घेतलेला आहे आपण. ठीक आहे. तर बऱ्याचदा पानगळ्याचा शेप आपल्याला व्यवस्थित येतच नसतो तर एवढा डीप तर आपल्याला हा घ्यावाच लागणार आहे. हे बघा एकदम प्रॉपर असा याचा शेप आलेला आहे. ऍक्च्युली हा कटिंग केल्यानंतर कळेल की तो किती डीप आहे किंवा त्याचा शेप कसा आलेला आहे. आता बघा जो एवढा आतमध्ये आलेला आहे ना तर तिथे आपण नॉट लावत असतो म्हणजे मग तिथून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाही. आणि हा गळा बऱ्यापैकी डीप होता त्यामुळे मग तो बाहेरच्या साईडने सुद्धा जास्त डीप निघालेला आहे. जर का छोटा गळा असेल तर मग आपल्या तो जो काही बॉक्स आहे ना तर त्याच्या बाहेर सुद्धा तो कमीच निघत असतो. आता बघा ह्या पद्धतीने आपण आधी कटिंग करून घेऊयात म्हणजे तुम्हाला प्रॉपर असा आपला जो काही शेप आहे तर हा लक्षात येईल. तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि कटिंग करायची आहे. नक्कीच तुमचा सुद्धा पानगळ्याचा आकार एकदम परफेक्ट असा येईल आणि ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर तयार होईल. कारण की पानगळा हा खूप साऱ्या कस्टमरला आवडत असतो, बऱ्याच लेडीजचा फेवरेट असतो. सो तोच बऱ्याच आपल्याला कट करता येते. तर बघा ओपन केल्यानंतर या पद्धतीने त्याचा शेप आलेला आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा आकार आलेला आहे एकदम परफेक्ट. आणि वरती आपण नॉट लावणार आहोत. तर बघा नॉट आपण 2.5 ते 3 इंचाला लावत असतो. तर इथे आपण बरोबर 2.5 ला लावला तरी सुद्धा आपला बरोबर व्यवस्थित येतोय म्हणजे हा शेप सुद्धा आपला तिथे व्यवस्थित मॅच झालेला आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट असा प्रॉपर आलेला आहे. आय होप सो पानगळा कसा मार्किंग कटिंग करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीने करा तुमचा सुद्धा नक्कीच परफेक्ट येईल. त्यानंतर आता आपण पुढचा गळा कट करूयात. मेजरमेंट सेमच आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी बघा इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जेवढा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून तर बघा मग मी ते 10 ला टोटल मार्किंग केली. त्याचबरोबर पुन्हा 2.5 इंचाची गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा इथे बेसिक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा मग यासाठी आपल्याला इथून बरोबर थोडंसं आतमध्ये न्यायचं आहे आणि पुन्हा ते बाहेर काढायचं आहे. बघा इथून व्यवस्थित आपलं जिथे मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला हा शेप द्यायचा आहे आणि हा आहे मटका गळ्याचा आकार. ठीक आहे. तर बघा तो थोडासा किंचित वरती आलेला आहे. आता जर का तुम्हाला म्हणजे पाहिजे नसेल अजून थोडासा खाली डॉट आता 1/2 इंच तो वरती आलाय स्टिचिंग करून तो बरोबर होणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर परफेक्ट तेवढाच पाहिजे नसेल तर मग काय करायचं की अजून थोडासा किंचितसा तो बाहेरून काढायचा असतो. तर बघा तो इथून मी दुसऱ्या स्केच पेनने तुम्हाला दाखवते. इथून ह्या पद्धतीने तो अजून डीप जातो आणि त्यानंतर बरोबर ह्या बॉक्सला इथे मॅच होतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा गळा जेवढा खाली असणार आहे 7-8 असेल तर तो बॉक्सच्या जास्त बाहेर जाणार नाही. पण आता 9-10 असेल तर असा असेल तर तो जास्त बाहेर जाईल. तर बघा आधीचा जो आहे तर तो 1 इंच बाहेरनं आलेला आहे आणि नंतरचा 1.25 इंचाने बाहेरनं आलेला आहे. म्हणजे तुमचा गळा किती खाली आहे आता बघा इकडे 1.25 म्हणण्यापेक्षा पाव म्हणते मी मग आधीच्या पेक्षा पावने म्हणजे 1/2 इंच खाली शेप आला तर 1/2 इंच आधीच्या शेपपेक्षा तो बाहेर सुद्धा गेलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मटका गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेऊयात म्हणजे तुम्हाला तो शेप कसा दिसतोय प्रॉपर तर ते सहजच लक्षात येईल. आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग कटिंग करायची आहे. तुमची सुद्धा मटक्या गळ्याची कटिंग एकदम परफेक्ट नक्कीच येईल. तर बघा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा किती सुंदर असा मटका गळ्याचा हा शेप आपला इथे आलेला आहे. तुम्हाला अजून खाली थोडासा गोलाकार टोकदार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि वरती मग आपण 2.5 ते 3 इंचाला नॉट लावत असतो. पानगळा आणि मटका गळ्याला आपल्याला कंपल्सरी नॉट हे लावावेच लागतं. ठीक आहे. तर बघा मग एकदम परफेक्ट प्रॉपर असा आपला हा मटका गळा इथे कटिंग झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा गळा इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचे सुद्धा सेम त्याच पद्धतीने मेजरमेंट्स आहे. तर मी तुम्हाला आता पुन्हा ते सांगत नाही. आता इथे आपण डायरेक्टच आता जी काही गळा रुंदी आहे तर त्याला मार्किंग करूयात म्हणजे 2.5 इंचाला इथे मार्किंग केली. त्यानंतर खालचा गळा मी म्हटल्याप्रमाणे इथे तर आता 9.5 आहे
अर्धा इंच मार्जिन पकडून 10 पूर्ण होते. तुमचा 7, 8, 9, 10, 10.5, 11 कसा असेल त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची आहे. आणि पुन्हा 2.5 इंचाची गळा रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, तर सगळ्या साईज साठी हे असतं. आता पुढचा सुद्धा ट्रेंडिंग गळा आहे. तर बघा इथून मी लाईन ड्रॉ केली तर हा झाला व्ही गळा. पण अशा पद्धतीने जर का आपण मार्किंग केली तर तो खूपच कंजेस्टेड होतो, छोटा होतो, तो व्यवस्थित फिटिंगला बसत नाही. त्यासाठी बघा आपण ह्या पद्धतीने बाहेरनं थोडासा शेप देत असतो. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे हा शेप ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता हा बऱ्यापैकी डीप होत आहे. तुम्हाला जर यापेक्षा कमी डीप हवा असेल तर तुम्ही थोडेसे आतून सुद्धा त्याला मार्किंग करू शकता. बघा या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला किती डीप हवा आहे त्यानुसार ते डिपेंड आहे. पण स्ट्रेट लाईन व्ही शेपची घेऊ शकत नाही, तो फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर व्ही गळा जर असेल तर ह्या पद्धतीनेच मार्किंग करावी लागते. आता ह्या 2 शेप पैकी तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला किती डीप हवा आहे त्यानुसार ते डिपेंड आहे. तर मी खालचा शेप घेते, म्हणजे तो बऱ्यापैकी डिपेंड होतो आणि आपण व्ही शेपवर जी काही डिझाईन बनवतो तर ती सुद्धा खूप सुंदर दिसावी यासाठी. तर बघा मग मी जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता ओपन करून बघूयात. तर बघा किती प्रॉपर असा सुंदर असा व्ही गळ्याचा आकार आलेला आहे. स्टिच झाल्यानंतर टक्स टाकल्यानंतर तो बऱ्यापैकी अजूनच स्प्रेड होणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे आधीची जी मार्किंग होती तिथून सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. तर बघा मी तुम्हाला दाखवते कटिंग करून. बघा हे एवढं डीप आहे. आता इथून जर कट केला तर तो थोडा कमी डीप होणार आहे, पण शेप सेमच व्ही गळ्याचाच येणार आहे. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर मग तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की व्ही गळा सुद्धा कसा कटिंग करायचा असतो तो. त्यानंतर पुढचा गळा आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. त्याची सुद्धा सेम त्याच पद्धतीने मेजरमेंट्स आहे. आता इथे सुद्धा 2.5 इंच गळा रुंदीची आपण सगळ्यात आधी मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर इथून 10 इंचाला मी मार्किंग करून घेत आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमची जी मापे आहे त्यानुसार मार्किंग करायची आहे. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करते आणि इथे हा बेसिक जो काही आपला बॉक्स आहे तर तो ड्रॉ करून घेते. ठीक आहे, इथपर्यंत तर आता तुम्हाला खूपच सोपं वाटत असेल. बऱ्याचदा कुणी नवीन शिकत असेल तर गळे जमत नाही, तर ह्या पद्धतीने ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो केला की नक्कीच जमेल. ठीक आहे, तर बघा मी इथून एक मार्किंग केली 2.5 इंचाची. त्यानंतर इकडून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे आणि त्यानंतर हा पॉइंट इथे. तर हा झाला पंचकोनी गळा. म्हणजे बेसिक जे जास्त ट्रेंड मध्ये असतात ना ते गळे मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगत आहे. तर बघा जर का पंचकोनी गळा तुम्हाला करायचा असेल तर ह्या पद्धतीनेच मार्किंग कटिंग करायची, म्हणजे तो व्यवस्थित डीप होतो. तुम्ही जर सरळ डायरेक्ट घेतला तर ते व्यवस्थित त्याचा शेप येत नाही. बॉक्सच्या 1 इंच आपण तो बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा. तर हा कट झालेला आहे. ओपन करून दाखवते. तर बघा मग किती प्रॉपर असा शेप इथे रेडी झाला. टक्स टाकल्यानंतर तो बरोबर असा पंचकोनी रेडी होणार आहे. ठीक आहे, पण शोल्डर उतरायला नको आणि वरती आपण जास्त डीप घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे मग आपण तिरकी मार्किंग केलेली आहे. पण स्टिच झाल्यावर तो एकदम परफेक्ट असा पंचकोनी गळा नक्कीच रेडी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण इथे पुढचा गळा कटिंग करून घेऊयात. तर बघा मग हा जो काही बॅक पार्ट आहे याची सुद्धा सेम तशीच मेजरमेंट आहे. आता सगळ्यात आधी आपण इथे 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे बघा मी 9 इंचाला मार्किंग करून घेतली, म्हणजे जर तुमचा 8.5 गळा असेल तर तुम्ही 9 घेऊ शकतात. ठीक आहे, आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग केली आणि पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी आपण हा बेसिक बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात. आता हा ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जो काही आता गळ्याचा शेप आहे ना तर तो कसा देते तर हा नीट म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे. हा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्या शेपवर सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स करता येतात. तर बघा थोडासा असा पद्धतीने गोलाकार शेप देत मी बाहेर काढलेला आहे इथपर्यंत आणि त्यानंतर इथून गोलाकार आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा तर ह्या शेपवर सुद्धा खूप साऱ्या डिझाईनचा आता सध्या ट्रेंड चालू आहे, त्यामुळे मी हा गळा तुम्हाला सांगत आहे. आता महत्वाचं म्हणजे हा गळा अजून तुम्ही बघा अशा पद्धतीने सुद्धा मार्क करू शकतात. मी वेगळ्या स्केच पेनने सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तो जेवढा खाली येईल तेवढा तो थोडासा आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर बघा मग या दोन्हींपैकी तुम्ही कसं पण गळ्याची मार्किंग करू शकतात. आता हे दोन डिपेंड आहे, तर ते कशावर तर ते तुम्हाला सांगते. आता बऱ्याचदा आपण डिझाईन बनवताना खालचा गोलाकारचा शेप हा मुंड्याला मॅच करत असतो आणि बऱ्याचदा आपण जो काही खालचा शेप असतो तर तो
मुंड्याच्या साईडला म्हणजे साईड पार्टला गळ्याकडून मॅच करत असतो. तर त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला तो कसा करायचा आहे. आता बघा आपण मार्किंग केलेली आहे ना, एक्झॅक्टली त्यावर आधी कटिंग करूयात. तर जो काही खालचा शेप होता ना, तर त्यावरच इथे मी कटिंग करून घेत आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही थोडं वरती थोडं खाली कुठेही करू शकतात. आणि वरच्या शेपला म्हटल्याप्रमाणे तिथे बाहेर आपण 1 इंचाचं बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मग ओपन करून दाखवते. तर ह्या पद्धतीने हा शेप इथे रेडी झालेला आहे आणि हा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. आता बघा इथून आपण इथे मुंड्याला मॅच करत बऱ्याचदा डिझाईन बनवत असतो. तर त्यावेळेस आपण खालचा शेप घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण बघा इथे मी म्हटल्याप्रमाणे साईडला जेव्हा मॅच करायचं असेल तेव्हा आपण हा वरच्या शेपला मॅच करू शकतो. म्हणजे तुमचे कोणती डिझाईन आहे, कशी डिझाईन आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला गोलाकार कितीपर्यंत घ्यायचा आहे आणि कितीपर्यंत नाही. ठीक आहे. तर ही सुद्धा म्हणजे हा सुद्धा जो काही गळ्याचा आकार आहे ना, तर हा सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. या गळ्यावर सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवता येतात. तर बघा मग फायनली इथे आपण 5 रेग्युलर जे काही गळे असतात ना, खूप ट्रेंडिंग असे, तर हे कसे कटिंग करायचे तर हे बघितलेलं आहे. तेही अगदी सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गळारुंदी, शोल्डर वगैरे सगळं व्यवस्थित, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस येणारच नाही. आणि हे जे काही 5 गळे आहे ना, खरं त्याचं खूप ट्रेंड चालू आहे आणि यावर ना कुठल्याही प्रकारचे पॅचवर्क वगैरे डिझाईनसुद्धा नक्कीच बनवता येतात. सो नक्कीच हे 5 रेग्युलर गळे कसे कटिंग करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर यानंतर पुढे आपण 5 बोटनेकचे गळे कसे कटिंग करायचे तर हे देखील बघितलेलं आहे आणि हे सुद्धा खूप लेटेस्ट ट्रेंडिंग आहे. शोल्डर, मुंडा, गळारुंदी हे सगळं सविस्तर बघितलेलं आहे. सो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमचा एकदम परफेक्ट असा गळा येईल. कुठेही शोल्डर उतरण्याचे वगैरे चान्सेससुद्धा राहणार नाही. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग आज मी काय शिकवलेलं आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग सहजच करता यावी. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.